पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रुक या छोट्याशा पण भविष्याचा विचार करणाऱ्या गावात प्रत्येक पाणंद रस्त्याला आता आहे स्वतःचा क्रमांक आणि स्वतःची ओळख. पण हे दृश्य पूर्वी असं नव्हतं. कधी काळी या रस्त्यांना ओळख नव्हती, नाव नव्हतं आणि क्रमांक तर दूरच. या ठिकाणी आम्हाला पूर्वी रस्ते नव्हते, डॉक्टर सुद्धा मळ्यामध्ये येऊ शकत नव्हते आणि आम्हाला नेहमी अडचण व्हायची, कारण शेतकरी अडवायचे आधीमध्ये. शेतापर्यंत गाड्या अवजड जात नव्हती. सदर क्षेत्र हे बिबट प्रवण क्षेत्र आहे. अनेक वर्षापासून आम्हाला शेतामध्ये जाण्या येण्यासाठी खूप रस्त्याची अडचण असायची. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या शिवरस्ते व पाणंद रस्ते योजनेमुळे बोरी गावची मोजणी झाल्याने येथील पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले. महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाड्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी पाणंद रस्त्यांचं मॅपिंग असेल किंवा दस्त नोंदणीच्या संदर्भातली सुलभता असेल, अशा अनेक गोष्टी या माध्यमातून केल्या जाणार आहेत. पांदण रस्ते नसल्यामुळं शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता येत नाही, शेतकऱ्याची गाडी पोहोचू शकत नाही. त्यामुळं एकंदरीत संपूर्ण पांदण रस्त्याचं आपण मॅपिंग करतो आहे, रस्त्याचं सांकेतांक क्रमांक टाकतो आहे. बदलाची ही वाट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या पुढाकाराने सुरू झाली आणि आज ती प्रेरणा ठरली आहे संपूर्ण राज्यासाठी. कारण बदल हे फक्त मोठ्या शहरांमधूनच होत नाही, तर तो घडतो जेव्हा छोटं गाव मोठं स्वप्न पाहतं आणि ते साकार करतं. पूर्वीचा रस्ता लांबून होता, हा रस्ता झाल्यामुळे शॉर्टकट झाला, त्याच्यामुळे आम्ही लवकर शाळेत पोहोचतो. माझ्या आतमध्ये एक क्षेत्र आहे 2 एकर, याच्यात एकत्र बसून हा तंटा सगळा सोडून घेतला. आमच्या गावच्या मोजणीमध्ये आहे ना, मग प्रत्येकाचं 6-6 फूट असा करून आम्ही हा रस्ता तयार केला. लोकसहभागातून व शासनाच्या प्रकल्पांतर्गत शिवरस्ते व पाणंद रस्ते योजनेमुळे बोरी गावची मोजणी झाल्याने येथील पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले. शेती व शेतीपूरक व्यवसाय, ग्रामोद्योग यासाठी रस्त्याबाबत गावातील वाद व तंटे संपुष्टात आले. तर बोरी गावाने मोजणी झाल्यामुळे ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला की वहिवाटीचे सर्व रस्ते या GR अंतर्गत 69 रस्ते आम्ही नोंद घातले. यामध्ये एकूण 85 किलोमीटरचे रस्ते नकाशावर व कायद्याचं स्वरूप प्राप्त होण्यास याला मदत झाली. रोवर पद्धतीने मोजणी केल्यामुळे आम्हाला GIS पद्धतीने अक्षांश आणि रेखांश त्या रस्त्यांना देणे सोयीस्कर झाले. तरी आपलं गुगल मॅपवर त्या रस्त्याचं पूर्ण लोकेशन दिसेल. शासन निर्णयानुसार रस्त्यांना जे क्रमांक दिले, तर जिल्ह्याचा जो क्रमांक आहे, पुणे जिल्ह्याचा क्रमांक हा 29 आहे, जुन्नर तालुक्यात हा 07 आहे, बोरी बुद्रुक गावाचा 033 आहे आणि हा रस्ता क्रमांक आहे. आपण जे शिवरस्ते आणि जे पाणंद रस्ते केले 29 नंबरचा रस्ता, त्याच्यामध्ये डी पार्क. जे रस्त्यांची मोजणी झाली त्या मोजणी अंतर्गत आमच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत आता रस्ते पोहोचले आणि त्यामुळे आम्हाला जाण्या येण्याची आता चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे. आता सदर क्षेत्र हे बिबट प्रवण क्षेत्र आहे. रस्ते झाल्यामुळे आता आम्हाला वाघाची सुद्धा भीती राहिलेली नाहीये. पहिलं सुरुवातीला माल काढायला अडचण निर्माण होत्या, आणि आज रस्ता झाल्यामुळं आमच्या शेतापर्यंत गाड्या जायला लागल्या. माल वाहतूक, ट्रॅक्टर सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या. ते जवळजवळ 70 ते 80% क्षेत्र ही ऊस शेती असून ही वळणाच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून दोन्ही शेतकऱ्यांनी स्वतःच्या संमतीने जाण्या येण्याचा वेळ वाचेल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी विचार करून त्यांनी रस्त्यांना संमती दिली. 2-3 मळे तिथं 2-3 मळ्यांना जोडणारा रस्ता हा. पहिले आमच्या गावची शासकीय मोजणी झाली, त्यामध्ये आमचं तिकडला शेतकरी इकडे 40 फूट सरकला. आम्ही कोणताही वाद न घालता रस्ता काढून दिला. आतापर्यंत सर्वात जास्त रस्त्यांचे ABCD या क्रमांकानुसार नोंद झाली, असं बोरी पहिलं गाव ठरलं. आज बोरी बुद्रुक हे गाव महाराष्ट्राच्या ग्रामविकासात एक आदर्श बनले आहे. शिवाय बोरी बुद्रुकचा हा प्रवास सांगतो की एखाद्या गावात बदल करणे शक्य आहे, फक्त त्यासाठी शासनाच्या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.